वेलकम बॅक टू विनया भटक्या. आपण आलेलो आहे ते बदामीला. आजच्या ट्रिपचा आपला दुसरा दिवस आहे आणि सकाळी आपण ऐहोलला आणि त्याच्यानंतर पडक्कलला मंदिराचा समूह आपण पाहून आलो. ऐहोलला आपण दुर्गा मंदिराचा कॉम्प्लेक्स बघितला आणि पडक्कलला सुद्धा आपण मंदिरांचा समूह 9 मंदिराचा समूह बघितला. तिकडे लोकल जेवण घेतलं आणि बदामीला आलोय. पडक्कल टू बदामी साधारण एक 23-24 किलोमीटरचा अंतर आहे. एक 1.5 तास तरी लागतो, काय रस्ते पण बारीक आहेत. बदामी हे अतिशय ऐतिहासिक शहर म्हणून मानलं जातं. कर्नाटकाच्या उत्तर साईडला हे बदामी आहे. हम्पीपासून साधारण 135 किलोमीटरवर आहे आणि ही चालुक्यांची पहिली राजधानी म्हणून याला ओळखलं जातं. इथे बघण्यासारखं बरंच काही आहे. मेन म्हणजे इथे 4 लेण्या आहेत. एक 3 लेण्या हिंदूंची आणि चौथी लेणी जैन समाजाची म्हणून ओळखली जाते. लेणी नंबर 1 ही शिवाला आहे आणि 2 आणि 3 या लेण्या विष्णूला समर्पित केलेल्या आहेत. तिथे अगस्ती लेक हा सुद्धा एक फेमस आहे. नंतर भूतनाथ टेम्पल, बदामीचा फोर्ट, नंतर अजून 2-3 मंदिरं अशी बरीच काही आहेत. पण आपण फक्त इथे बघणार आहोत त्या लेण्या आणि नंतर मग आपण जाणार आहोत ते हॉस्पेट जे हम्पीच्या जवळ आहे. तिथे आमचा आता मुक्काम आहे. दुपारचे वाजलेले 3:30-4 आणि इथून आमची जी बस आहे ती लेण्यांच्या पार्किंग प्लेसपर्यंत जात नाही. फक्त छोट्याशा गाड्या आणखीन रिक्षात जातात. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्याकरता आम्ही तिथून रिक्षा हायर केल्या आणि मग इथे लेण्या बघण्याकरता आलेलो आहे. तर बघूया आता आपण लेण्या आणि त्याची इन्फॉर्मेशन. बाकीच्या तर बदामीला आपण कुठच्या गोष्टीला भेट देणार नाही आहे. तर फक्त लेण्या बघूनच आपण पुढे निघणार आहोत हम्पीला. आमच्या बसच्या पार्किंग प्लेसपासून आम्ही रिक्षा पकडून बदामी लेणी बघण्याकरता आलेलो आहे. आणि हे बघा काय सुरेख अशी हायलाईट लेण्या दिसते आहेत पार्किंग प्लेसमधनं. सुंदर असं हे व्ह्यू आहे. बदामी कलरचे रॉक्स आहेत आणि ह्या लेण्यांना रॉक कट लेण्यासुद्धा म्हणतात, कारण डोंगर पोखरून केलेल्या ह्या लेण्या आहेत. तुम्ही वरती पायऱ्या चढून थोड्याशा एक 20-25 पायऱ्या चढून तुम्ही लेणी नंबर 1ला जातात. ती शिवाकरता म्हणून प्रसिद्ध आहे. दुसरा हा रोड दिसतोय त्या लेण्या नंबर 2, 3 आणि वरती 4 या लेण्या जैन लेणी आहेत. चौथी त्याच्याकरता तो ही दिसते. ही समोर मोठीच्या मोठी पार्किंग प्लेस आहे, पण फक्त स्मॉल व्हेकल आणि ऑटो करताच ही जागा आहे. आपण आलेलो आहे लेणी नंबर 1 आणि हे एक शिव मंदिर आहे जे भगवान शिवाला समर्पित केलेलं आहे. 6व्या शतकातील चालुक्य स्थापत्यकलेचे ह्या लेण्या म्हणजे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. या लेण्या वाळूच्या खडकात कोरलेल्या आहेत. पहिल्या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली नटराजाची मूर्ती. एका मंडपाच्या छतावर आणि स्तंभावर कोरलेल्या भगवान विष्णूच्या विविध मुद्रा तुम्हाला दिसत आहेत. ही शिवाची भरतनाट्यम मुद्रा. उजव्या साईडला 9 हात, डाव्या साईडला 9 हात आणि 9x9 म्हणजे 81 या इथे दाखवलेल्या आहेत. हा आमचा गाईड आहे. इंग्लिशमध्ये तो बोलत होता त्याच्यामुळे. आणि ह्याच मूर्तीच्या खाली गणपती बाप्पाचं पण एक दाखवलेलं आहे. दुसरी आपण बघतो ते महिषासूर मर्दिनी, ही सुद्धा. नंतर आहे ते हरिहरा. इथे बाकीची सुद्धा जी अर्धनारी नटेश्वर म्हणजे शिवाचे अर्धे पुरुष आणि अर्ध स्त्रीचं रूप असलेली
शिल्पसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. नंतर हरिहरी, विष्णू आणि शिवाचे एकत्र रूप यांच्याही सुंदर कोरीव मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. बदामी लेणीच्या नंबर 1 मध्ये एक व्हरांडा आहे आणि खांबानी एक हॉल आहे आणि शेवटी एक लहान गर्भगृह आहे. चालुक्याच्या साधारण मला वाटतं 600 ते 700 काळात ह्या पूर्ण केलेल्या आहेत आणि हे रॉक कट म्हणून लेण्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. अतिशय सर्वात जुन्या आणि उत्कृष्ट आहे या गर्भगृहात याची शिवाची मूर्ती पण आहे. नंतर एक गणपती आहे, वाटापी गणपती, पण त्याची मूर्ती आता पल्लव राजांनी ते घेऊन गेलेले आहे. नंतर इथे द्वारपाल दिसतोय, त्याची पण बघा मूर्ती किती सुंदर अशी ही मूर्ती दिसते. अतिशय सुंदर अशी ही केव नंबर 1 आहे. नंतर इथे एक हत्ती आणि एक बैलाचं आपल्याला दिसतंय. आपण जर उजव्या साईडनी बघितलं आणि डाव्या साईडनी बघितलं तर आपल्याला स्पष्ट हत्ती आणि बैल निरनिराळे असतील दिसतात, पण ते एकत्रच हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जातोय ते लेणी नंबर 2 बघायला. साधारण 50 पायऱ्या चढून आपल्याला वरती जायला लागतं. पायऱ्या पण अगदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत, स्वच्छता पण चांगली आहे आणि आजूबाजूचे रॉक्स तुम्ही जर बघाल तर इतक्या सुंदर असे रॉक्स आहेत, लाल कलरचे रॉक्स आहेत आणि त्याच्यामुळेच त्याला मला वाटतं बदामी नाव सुद्धा पडलं असेल. बदामासारखे त्याचा कलर दिसतोय. वरती चढून आपण जेव्हा जातो तेव्हा उजव्या हातचा जरा तुम्हाला लेण्या दिसतात आणि हे केव नंबर 2 आहे. हे वैष्णवी लेणी म्हणून त्याला ओळखलं जातं. उजव्या त्याला लेणी आहे आणि डाव्या बाजूला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा जो व्ह्यू दिसतो, अप्रतिम व्ह्यू असा दिसतो अगस्ता लेकचा. इथेच तुम्हाला भूतनाथ टेम्पल किंवा बाजूची टेम्पल्स ही सुद्धा तुम्हाला इथून वरतून बघायला मिळतात. आणि मागे जे डोंगर दिसत आहेत, पाऊसच असल्यामुळे हिरवेगार होते. ह्याच्यावरती गेलं का लेणी 3 नंबरची लेणी आहे. समोर दिसतोय तो बदामी फोर्ट आहे आणि हे बघा इथे फोटोग्राफ काढण्याकरता तर उत्कृष्ट जागा आहे. फोर्ट समोर दिसतोय तो फोर्ट आहे. तिथे अप्पर शिवालय आणि त्याच्या खाली आहे ते लोअर शिवालय. डाव्या साईडला दिसते ते बदामी शहर आहे. काही तिथे लेणी सुद्धा थोडीशी आहेत, वॉच टॉवर आहेत आणि बरंच काही बघण्यासारखं आहे. हे बघा ही टेम्पल, पण आपण इथे जाणार नाही आहे. आपण फक्त लेणी बघूनच आपला पुढचा प्रवास आपण चालू करणार आहोत. पण काय व्ह्यू सुंदर दिसतोय बघा इथून, अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. आणि हे रॉक्स पण बघा किती सुंदर असे रॉक्स आहेत. तर तुम्हाला बदामी संपूर्ण बघत असेल तर तुम्हाला 1 दिवस तर मिनिमम इथे राहायला लागेल. आम्ही फक्त आमची भेट 2 तासाकरता होती. हे बघा वरती दिसते हे शिवालय, अप्पर शिवालय याला म्हणतात आणि खाली पण म्युझियम सुद्धा तिकडे आहे. तर बरंच काही बघण्यासारखं इकडे आहे. लेणी नंबर 2 ही लेणी नंबर 1च्या रचनेसारखीच आहे, पण आकाराने फार लहान आहे. इथे आपल्याला गाईड दाखवत आहेत हे लाईन मारलेलं तेव्हाचे अटेंडन्स व मजूर जे काम करायचे त्यांच्याबद्दलची माहिती इथे ते करून ठेवत असे, कोण किती वेळा काम केलं. ही प्रामुख्याने ही जी गुहा आहे ही हिंदू देव विष्णू यांना समर्पित केलेली आहे. 6व्या शतकातली असून ही अतिशय उत्कृष्ट कोरीव काम इथे तुम्हाला दिसतं. येथील सर्वात प्रमुख आणि मोठी कलाकृती म्हणजे विष्णूची त्रिविक्रम रूपातली मोठी मूर्ती. नंतर विष्णूचे इतर अवतारांचे आणि हिंदू पौराणिक कथेचे सुद्धा कोरीव काम तुम्हाला इथे बघायला मिळतं या गुहेच्या छतावर.
आणि स्तंभावर सुरेख असं कोरीवकाम तुम्हाला इथे दिसतंय। जुन्या चित्रांचे अवशेष सुद्धा तुम्हाला इथे ह्या लेणी 2 नंबरच्या लेणीमध्ये तुम्हाला बघायला मिळतंय। परत ही सुद्धा एक रॉक कट म्हणूनच केलेली लेणी अशी, हे वराव जे चालुक्यांचं आहे ते वरावचं हे लेणी आहे। त्याची माहिती मला वाटतं हे आपण ऐहोलला सुद्धा हे दुर्गा टेम्पलमध्ये आपण बघितलं होतं। वरून बघा बदामी शहराचा हा व्ह्यू, काय सुरेख असा हा व्ह्यू दिसतोय। सनसेट होणार होता अर्धा एक तासांनी आणि त्यामुळे ह्या रॉक्सवर सूर्यप्रकाश पडला होता। तर अप्रतिम असं हे दिसतंय। पुढे 3 नंबरला चालत जाताना एक उजव्या साईडला रस्ता, तो तिथे तुम्हाला वेपन्स ठेवलेली आहेत आणि वरतून डोंगरावर जाता येतं। पण आता हे बंद केलेलं आहे कारण गाईडनी सांगितलं की लोक तिथे सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते आणि बरीचशी मंडळी इथून खाली पण पडलेली आहेत आणि सेफ्टीच्या दृष्टीने तो रस्ता बंद केलेला आहे। आता आपण आलेलो आहे केव नंबर 3। केव नंबर 3 ही सर्वात मोठी आणि अतिशय उत्कृष्ट केव म्हणून ह्या समूहातली मानली जाते। आपण आता ह्याची माहिती घेऊच। प्रामुख्याने लेणी नंबर 3 ही भगवान विष्णू यांना समर्पित केलेली आहे। आपण 70 mm चा पिक्चर तो तशाशी ही बघा दिसतंय। या लेणीची निर्मिती सुद्धा 6व्या शतकातच चालुक्य राजघराण्याच्या काळात झाली आणि चालुक्य राजा मंगलेश यांच्या एका जुन्या कन्नड शिलालेखानुसार या लेणीचा कालखंड हा निश्चित करण्यात आला। इथे विष्णूच्या विविध अवतारांची आपल्याला रूपं बघायला मिळतात, जसे की त्रिविक्रम, अनंतशयन, वासुदेव, वराह, हरिहर, नरसिंह यांच्या मोठ्या आणि क्लिष्ट अशा कोरीव मूर्ती आणि शिल्प इथे पाहायला मिळतात। हा व्ह्यू पण बघा, इथून काय सुंदर असा व्ह्यू दिसतोय। या लेण्यासुद्धा रॉक कट म्हणजे खडक डोंगर कापून केलेला ह्याचा आहे आणि या लेणीच्या छतावर आणि काही आतील भागांमध्ये विविध अवशेष सुद्धा आपल्याला अजून पाहायला मिळतात आणि 4 लेण्यांपैकी ही सर्वात मोठी लेणी आणि उत्कृष्ट लेणी म्हणून समजली जाते। मी मगाशी तुम्हाला सांगितले विष्णूचे अवतार निरनिराळे इथे आपल्याला दाखवलेले आहेत। गाईडनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण सगळीच इन्फॉर्मेशन इथे काय असे सांगता येत नाही। तुम्ही नक्कीच वाचून जा, कारण व्हिडिओ पण खूप लांब होतो। लेणीमध्ये एक पोर्च म्हणजे एक व्हरांडा आहे, सभामंडप आहे आणि वरती टॉपला पण तुम्ही कलर्ड असे चित्र रंगवलेली दिसत आहेत, पण ती आता व्यवस्थित दिसत नाही आहेत। असं बोललं होतं की 1890 साली एक ब्रिटिश इथे आला होता आणि त्यांनी ह्या लेण्या शोधून काढल्या आणि तेव्हा त्याला कळलं की इथे काही लोक रात्री वास्तव करत होते आणि शेकोटी पेटून ह्या लेणीमध्ये बसत असत आणि त्या शेकोटीमुळे ही वरची जी कलरिंग आहे हे कलरिंग सगळं निघून गेलेलं आहे आणि त्याची थोडीशी आपल्याला आता क्लिअर मिळत नाही। ह्या बघा लेण्या किती सुंदर अशा ह्या विष्णूची निरनिराळी रूपं आपल्याला इथे बघायला मिळतात। माहिती पण तुम्ही नक्कीच वाचा आणि गाईडकडनं सुद्धा तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन इथे मिळू शकते। बघा काय सुंदर अशी ही लेण्या आहेत। प्रत्येक लेण्याची माहिती आपल्याला जर कळली तर खूप छान वाटतं। हे बघा, हे मागे दिसते परत वरतून अगस्ता लेक आणि मग आपण लेणी नंबर 2च्या इथं पण बघितलेला हा लेक अजून थोडा उंचावर आल्यानंतर त्याचं
व्ह्यूसुद्धा थोडासा चेंज होतो. आता ऊनसुद्धा थोडंसं सूर्यसुद्धा खाली आल्यामुळे डायरेक्ट तिथे लाईट पडतोय त्या डोंगरावर, त्यामुळे ते दिसते पण किती सुंदर. आणि ही बघा ही लेणी आहे. आता आपण इथून वरतून परत वरती चढून जाणार आहे ते लेणी नंबर 4ला. ती जैन लोकांकरता समर्पित केलेली आहे. त्याची पण आपण थोडीफार माहिती घेऊ. पण बदामी शहर बघा किती छान दिसते. चौथी लेणी आपण जी बघणार आहोत ती जैन लेणी आहे. आणि या गुहेच्या गर्भगृहात लेणीच्या इथे महावीरांची एक प्रतिमा आहे. येथे जैन तीर्थकारांच्या आणि देवी पद्मावतीच्या इतर कोरीव प्रतिमा देखील आपल्याला बघायला मिळतात. गुहेमध्ये बाहुबलीची मूर्ती देखील पाहायला मिळते. हे मंदिर सुद्धा 6व्या 7व्या आणि 8व्या शतकातलं असावं असं मानले जाते. गुहेच्या छतावर आणि काही भागामध्ये मूळ चित्र आपल्याला इथे दिसत आहेत. आणि काय काय ठिकाणी अजूनही अवशेष या आजूबाजूला आपल्याला मिळतात. हे मागे दिसतंय आमचं हॉटेल आहे. स्वाती नावाचं हॉटेल आहे. चांगल्यापैकी व्हेजिटेरियन हॉटेल आहे. काल रात्रीसुद्धा जेवण अतिशय उत्कृष्ट जेवण होतं. कालचा प्रवास आमचा खूप लांबचा झाला. संध्याकाळी 6 वाजता बदामीवरनं आम्ही निघालो ते हॉस्पिटलला यायला. हॉस्पिटल हे हम्पीच्या जवळच आहे. साधारण एक 7-8 किलोमीटर आहे. आणि हॉस्पिटलला बरीचशी चांगली हॉटेल असल्यामुळे आमचा मुक्काम काल हॉस्पिटलला होता. रात्री 10:30 वाजले पण या हॉटेलवाल्यांनी आमच्याकरता चांगलं जेवण ठेवून दिलं होतं. असा होता नितीशच्या वंडरलस्ट टूरचा दुसरा दिवस. अतिशय हेक्टिक झाला. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाय बाय.